सुरुवात दोन्ही संघांना मी देतो लाख लाख शुभेच्छा। तर पहिला बॉल घेऊन बॉलिंग मार्कवरती अनिकेत सज्ज होतोय, त्याच्या विपक्षामध्ये आपण बघितलं तर स्ट्राईक एंडवरती डेन्झिल आपण बघतोय, त्याच्या समवेत अभिषेक आहे। पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न होता आणि पहिला बॉल जर बघितलं तर निश्चित स्वरूपामध्ये इथून लेग बायचा इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये इथून संघाचं खातं खोलं जाईल। NP स्पोर्ट्स उत्तनचा हा संघ आहे आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो मी सकाळपासून इथे समालोचन करतोय। 6 कॉल विजय मामा मला आले होते की उत्तन संघाची मॅच कधी आहे, तर खऱ्या अर्थाने तो क्रेज आहे उत्तन संघाचा। मॅकमिलन गोविंद याचा विकेट करण्याचा प्रयत्न केला गेला, इथून बघितलं तर शॉर्ट फाईन लेगवरती बॉल ट्रॅव्हल झाला आहे। सिंगल धाव इथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढीला जाऊन पोहोचते 2 आकड्यावरती। दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर आपलं वैयक्तिक खातं कोडे श्रीकृष्ण ठाणा कोळशेचा संघ, त्यांच्या विपक्षामध्ये मीरा भाईंदर परिसरामधील आपण बघितलं तर हा भाईंदर नगरीमधील उत्तमचा संघ आहे। चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाहीये। हा फुलटॉस बॉल ऑन साईडला फटका तर चांगला घेतला आहे डीप मिड विकेटवरती, खेळाडू तैनात आहे, फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे त्याच्याकरता आणि ते सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढेल, धावून पोहोचतील ते 3 आकड्यावरती। पहिल्या ओव्हरला इथून बघितलं तर नुकतीच सुरुवात झाली होती लेग बायच्या स्वरूपामध्ये, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर आणखी एक सिंगल। दर्जेदार मॅच होणार आहे याच्यामध्ये शंका नाहीये। विजय मामा चषक 2025 मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। डॉट बॉल चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय अनिकेत, काही दर्जेदार गोलंदाजी करतो आपल्या टीम करता आणि तसेच आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला गेला। उत्तम संघ देखील एक मातबर संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघितलं तर कोळशेचा संघ तो देखील तितक्या ताकदीचा संघ आहे। ओव्हरचा पुढील बॉल त्याला उडवण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, बॉलच्या खाली फिल्डर टिपलाय ते सोपा झेल, संपेल बॅटरचा खेळ, विकेट। थँक्यू डीजे। इथून स्पीडअप करा कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कारण की आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला इथून उशिराने सुरुवात झाली तर वेळ फार महत्त्वपूर्ण असेल। ऑफिशियल आपण खेळाडूंना ताकीद देत राहा वारंवार की इथून वेळेला फार महत्त्व द्यायचं आहे। सन्माननीय आदरणीय मनोहरजी भोईर यांचं देखील इथून आगमन झालंय, तर वेलकम सर, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। अनिकेतला आपण बघितलं तर नुकतीच सफलता प्राप्त झाली, अभिषेक मैदानाच्या बाहेर गेलाय। क्लिंटन आला बॅटिंग करण्याकरता, क्लिंटन याला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, 1 डाऊनच्या पोझिशनवरती आलाय, चांगला बॅटिंग करता ओळखला जातोय। पहिला बॉल आक्रमण केलंय, फिल्डर आहे त्याच्या मस्तकाला दस्तक, बॉल सरळ बाउंड लाईनच्या पलीकडे। थँक्यू डीजे, स्पीड अप करा, वेळेला महत्त्व द्या, काय फटका सजवलाय। क्लिंटन या बॅटिंग करता ओळखला जातोय आणि तसेच पहिला फटका जर बघितला तर समोरच्या क्षेत्रामध्ये असं थोड्या वेळाकरता असं वाटत होतं की लॉंगॉनचा खेळाडू कॅच घेईल की काय, पण त्याच्यानंतर त्याच्या मस्तकाला दस्तक दिली गेली आणि त्याच्यानंतर ज्या सायकल्स आणि तिथे आपण बाईक्स बघतोय ना तिथे कदाचित सलामी दिली आहे। उत्तम संघ कदाचित बाईकवरती नजर आहे की काय, निश्चित स्वरूपामध्ये इथून चांगला फटका सजवला गेला। अप्रतिम दर्जाचं आपण आयोजन आणि नियोजन बघितलंय V24 फाउंडेशन आणि तसेच आगरी सेना यांच्या माध्यमातून आयोजित आपण बघतोय विजय मामा चषक 2025। मी वारंवार सकाळच्या सत्रापासून अनाउन्समेंट केली की या चंदरसार परिसरामध्ये या पावन भूमीमध्ये आज जीवदानीच्या आशीर्वादाने इथून बघितलं तर विजय मामा या विभागामधील गोरगरिबांचे काही वारी आहेत, मग त्यांना कुठली मदत असू द्या, मदतीचा हात विजय मामांचा किती वाजता तुमच्याकडे येऊ शकेल, रात्रीचे 2 किंवा 3 वाजू द्या, मामांना फोन करा, फोन तुमचा रात्री पिकअप होईल, जर नाही झाला त्याची गॅरंटी मी घेतो। इथून बॅटिंग पॉवर प्लेचा इथून उपयोग केला जाईल ना, बॅटिंग पॉवर प्ले इथून उपयोग केला आहे आणि तसेच इथून बघा
कशा अनुषंगाने बॅटिंग पॉवर प्लेमध्ये बॅटिंग केली जाईल त्याच्यावरती देखील आम्ही नजर ठेवणार आहोत. त्यांच्या विपक्षामध्ये त्या दोन बॅटरला रोखण्याकरता आपण बघितलं तर बॉलिंग मार्कवरती सचिन आलाय. सचिन कशा अनुषंगाने गोलंदाजी करेल त्याच्यावरती देखील आम्ही नजर ठेवणार आहोत. अप्रतिम दर्जाची स्पर्धा आहे आणि आजच्या दिवसामधील पहिल्या राऊंडमधील बघितली तिसरी मॅच आहे. फर्स्ट राऊंडमधील तिसरी, त्याच्यानंतर आणखी एक शेवटची मॅच बाकी आहे. सेकंड राऊंडमधील एक मॅच इथून कंप्लीट केली आहे. सचिन आपल्या बॉलिंग मार्कवरती. सचिनचा हा बॉल. सचिन पधारो, तुम्हारा स्वागत से. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग हिट, षटकार. थँक्यू डेझे. डेन्सिलच्या बॅटमधून इथून बघा काय दर्जेदार फटका आला आहे आणि खऱ्या अर्थाने सचिनचं इथे या स्पर्धेमध्ये बघा स्वॅगच्या समवेत स्वागत केलंय. काय फटका सजवलाय अफलातून. लाजवाब तो स्ट्रोक होता. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल म्हणजेच इथून बघितलं तर पॉवर प्ले चालू आहे. तर नवीन बॉल मैदान दरम्यान दिला जाईल. नवीन बॉल जुना बॉल उत्तम संघ फरक पडत नाहीये. ताकद बरीच आहे बाजूमध्ये. जी ताकद भरली आहे ती ताकद सिद्ध केली आहे. पहिल्या बॉलवरती सचिनवरती आक्रमण केलंय. सचिनचा दुसरा बॉल, त्याच्यावरती दुसरा तडाखा. बॉल आणखी एकदा सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग हिट, षटकार. थँक्यू डीजे. डेन्झिल इथून डेंजर साबित होत आहे. खऱ्या अर्थाने इथून गोलंदाजा करता काय त्याच्यावरती धावा बोललाय. खऱ्या अर्थाने जशा प्रकारे एडीची रेट पडते ना, कधी पडू शकते, तशा अनुषंगाने इथून कधी गोलंदाजाला मार देखील पडू शकतो. त्याचं जिवंत उदाहरण मैदान दरम्यान दिलाय. डेन्झिल डेंजर साबित झालाय आत्तापर्यंत. जर अशा अनुषंगाने बॅटिंग जर चालू राहिली तर उत्तम संघ इथून पहिल्या इनिंगमध्ये आघाडीवरती येईल. आणखी एकदा बॅक टू बॅकचा तिसरा तडाखा आहे. 3 चेंडू 3 षटकार डेन्झिलच्या बॅटमधून. सचिनच्या विपक्षामध्ये बिग हिट, षटकार. थँक्यू डीजे. इथून कदाचित गोलंदाजावरती जो प्रेशर आहे ना, खऱ्या अर्थाने तो प्रेशर इथून सहन करेल की नाही त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल. तुमच्या घरामध्ये जर प्रेशर कुकर असेल ना, त्याच्यामध्ये तो प्रेशर मेंटेन करता येत नाही, पण जो ज्यावेळेस गरम होतो ना त्याच्यानंतर शिट्टी वाजते. इथून बॅटर गरम झालाय, गोलंदाजाची शिट्टी वाजली. खऱ्या अर्थाने शिट्टी वाजली, गाडी सुटली आहे, पण खऱ्या अर्थाने इथून उत्तमचा संघ फ्रंट फूटवरती आलाय पूर्णपणे. आणखी एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न केला गेला. इथून बॅकअप आहे पाठीमागे आणि इथे काय घडलंय, पंचांकडे इथून अपील केली गेली होती. पंचांच्या नजरेमध्ये इथून फलंदाज सेफ आहे. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये जर बॅकअप असेल ना, तर तुमचं कधी आयुष्यामध्ये बॅकअप होणार नाही. बाईची ही धाव इथून धावफलकावरती जोडली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक वेगवान गतीने वाढेल, जाऊन पोहोचेल 28-28च्या आकड्यावरती. डेन्झिलनी आतापर्यंत पहिलं या ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली, अक्षरशः प्रेक्षकांचं मन जिंकलंय आणि मन जिंकण्याकरता इथून उत्तमचा संघ आलाय. आणि मी खास सांगितलं होतं की मला सकाळपासून 6 कॉल का आले होते की उत्तमचा संघ कधी येणार आणि कधी खेळणार आहे याच्याकरता आले होते. आणि जे का आमचे मायबाप प्रेक्षक आमच्या समोर जोडले जातात यूट्यूबच्या माध्यमातून, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो आपण. धावफलक वेगवान गतीने वाढत चालला आहे आणि जर अशा अनुषंगाने जर चालू राहिलं तर कदाचित श्रीकृष्णा टाना कोळशेचा संघ बॅकफुटवरती राहील. हा लो फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, त्याला खेळून काढला जात आहे आणि हा बॉल मैदानाला गुदगुल्या करत दन 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 सीमा पार दर्जेदार चौकार.
थँक्यू. क्लिंटन देखील इथून हात साफ करतोय. बेती गंगाय मैं भी थोडा हात साफ कर लेता हूं. खऱ्या अर्थाने इथून हात साफ केलेत. काय बॅटिंग केली, अक्षरशः या गोलंदाजावरती तुटून पडलेत. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 22 धावा आल्यात. आणखी इथून जर बघितलं तर शेवटचा बॉल आणखी शिल्लक आहे आणि ते म्हटलं जातं ना, बस करो बेहरम कितना मारोगे. इथून कदाचित चांगली बॅटिंग झाली आहे. हा फुलटॉस बॉलला मैदानादरम्यान थारा नाहीये. तब्बल या ओव्हरमध्ये जोडल्या त्या 28 धावा. अतिशय खूप मागणं षटक ठरलंय सचिन याचं. आणि धावफलक 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, मॅग्निफिसंट इनिंग. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. इथून बघा, मला ज्या क्षणाची अपेक्षा होती, मी ज्या क्षणाची वाट बघत होतो, तो क्षण इथून आलाय. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये ज्याने चांगली गोलंदाजी अनिकेतने केली होती, तोच अनिकेत पुन्हा एकदा रनिंग ट्रॅकवरती येणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धाबा होत्या, 1 विकेट त्यांनी प्राप्त केली होती. हा बॅटल चांगला होणार आहे. आत्तापर्यंत भले तुम्ही चांगली बॅटिंग केली, पण गोलंदाजीतून कमबॅक करण्याकरता आलाय. अनिकेत, कमबॅक करावं लागेल. जर कमबॅक नाही झाला तर कदाचित फलंदाज तुमच्यावरती हाबी ठरतील. पण अनिकेत इथून मला असं वाटतं की सक्सेस होईल या ओव्हरमध्ये. पहिला बॉल अनिकेत याचा उडवला. मी का सांगितलं की अनिकेत सक्सेस होऊ शकतो, पण हा बॉल बघा, त्याला घेऊन चाललाय मैदानाच्या बाहेर. विकेट, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. असं वाटलं होतं की बॉल मैदान दरम्यान थांबेल, पण त्याच्यानंतर मैदानाची जी हवा आली ना, मैदान दरम्यान हवा घेऊन गेली बॉलला बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग संग आणखी एक बॉल हवेमध्ये गेलाय. आणखी एकदा हवेची साथ इथे प्राप्त झाली आहे. बॅक टू बॅकचा आणखी एक तडाखा. आणखी एक बॉल प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट, षटकार. थँक्यू डीजे. आमचे विजय मामा तर वारंवार हवा करतात, पण इथे हवेची साथ काय मिळाली आहे. बॅक टू बॅकचे 2 तडाखे आलेत. समोरच्या क्षेत्रामध्ये इथून खेळून काढले. 50 धावा तर धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या. त्याच्यामध्ये एक ही सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक 51च्या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. हवेचा साथ आतापर्यंत इथून दोन्ही खेळाडूंना घेताना बघितलं आपण. अनिकेत तिथून बघितलं तर कमबॅक केलं त्यांच्या संघाच्या माध्यमातून. कारण की इथून पहिला बॉल जिथं सिंगल असं मला वाटतं की बरेच बॉलच्या नंतर पाहायला मिळाली. हा बॉल बघा, खेळपट्टीच्या डायरेक्टली बाहेर फेकलाय आणि तो नो बॉल करार केला जातोय. टाकायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. काय घडेल आता. चुकी केली आहे, दुरुस्ती करावी लागेल. जो चुकी करतो त्याला इथून भरपाई करावी लागते. फ्री हिट दे घुमा के. आता चुकी केली आहे पण भुगतान करावी लागेल. हा बॉल बघा, काय टर्न झालाय. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉल. या बॉलला आपण बघितलं तर बॉल ऑफ सेंचुरी देखील म्हणावं लागेल. काय दर्जेदार अनिकेतने हा बॉल हाताळलाय. 2 षटकार पडल्याच्या नंतर सिंगल, त्याच्यानंतर नो बॉल फ्री वरती देखील मी कमबॅक करू शकतो. ही माझी ताकद आहे, मी ती सिद्ध करून दाखवेल. काय दर्जेदार बॉल डिलिव्हर केलाय, पण किती वेळ शांत ठेवणार. आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये गेलाय. मिस टाइम, पण नो मॅन्स लँडमध्ये ते वारंवार म्हणतात ना मित्रांनो, किस्मत भी बहादूर का साथ देती है. पण खऱ्या अर्थाने इथून बहादूर ठरले ते दोन्ही फलंदाज. त्यांना वारंवार साथ मिळाली आहे. आपण दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर दोन्ही फलंदाज इथून बॅटिंग करतायत. डेन्झिल 9 बॉलमध्ये 32 आणि त्याचा समवेत आपण बघितलं तर क्लिंटन बॅटिंग करतोय. 6 बॉलमध्ये 17 आला इथे खतरा. कोणा करता, गोलंदाज की फलंदाज. इथून हा खतरा इथून दर्शवला जाईल. या बॉलमध्ये मला असं वाटतंय की काहीतरी होणार आहे. षटकार किंवा विकेट येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. उडवण्याचा प्रयत्न होता, आणखी एकदा दंडित केला जाईल. नो बॉल, ओव्हरस्टेपिंगचा चालत्या कारणास्तव पंचांच्या नजरेमधून तुम्ही वाचू नाही शकणार.
गरुडापेक्षा इथून तेज नजर आमच्या ऑफिशियल पंचांची. आणि काय या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना आमंत्रित केलंय पंचांची भूमिका बजावण्याकरता. त्याचं जिवंत उदाहरण. धावफलक वाढलं गेलं, जाऊन पोहोचले 53-54च्या आकड्यावरती. उडवण्याचा प्रयत्न इथे बघा अनिकेतने काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. भले या ओव्हरमध्ये अनिकेतच्या धावा आल्यात, पण खऱ्या अर्थाने अक्षरशः मी त्याची तारीफ करेन ना. आणि तारीफ करणं फार महत्त्वपूर्ण आहे. पहिले 2 बॉलवरती 2 षटकार आले आणि आय थिंक 2 नो बॉल आलेत. आणि जे फ्रीटचे बॉल होते ना त्याच्यावरती बॅटीला अक्षरशः संपर्क होऊ दिला नाहीये. दर्जेदार बॉलिंग. पण इथून धावफलक वेगवान गतीने वाढले, जाऊन पोहोचले ते 54च्या आकड्यावरती. इथे बघा 54 या धावा बनल्या जात आहेत या 3 ओव्हरमध्ये 18च्या सरासरीने. अशा अनुषंगाने जर बॅटिंग चालू राहिली तर इथून आणखी 2 ओव्हर शिल्लक आहेत. तर इथून 80+ धावा. अनुमती स्कोर इथून आमच्या 90चा दाखवला आहे. 90चा आकडा जर इथून गाठला ना तर खऱ्या अर्थाने इथून कठीणाई ज्याला म्हणतात ना ते इथून सामोरे जावं लागेल श्रीकृष्णा ठाणा कोळशे त्या संघाला. मयूर आला बॉलिंग मार्कवरती, त्याला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण की इथून बघा पहिले जे तो गोलंदाज होते इथून मागणे ठरलेत, पण मयूर आपल्या संघाकरता एक आशेची किरण घेऊन येऊ शकेल. फक्त ही जोडी तोडायची आहे. जरी जोडी तुटली नाही तर कदाचित इथून स्कोर कार्ड 90 दाखवते ते 100 मी सांगतो इकडनं. मग तुम्हाला ही जोडी तोडणं फार महत्त्वपूर्ण असेल कोळशे संघाच्या माध्यमातून. ही जोडी तुटली पाहिजे, नाही तर दावा बऱ्याच बनतील. पहिला बॉल इथून मयूरचा चांगल्या ठिकाणावरती त्यांनी डिलिव्हर केला आहे. खेळाडू आहे बॉलच्या पाठीमागे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल इथून ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक 55च्या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अप्रतिम दर्जाची आपण ही स्पर्धा बघतोय. आणि या स्पर्धेमध्ये बघितलं तर बरेच संघ खेळताना आपण बघणार आहोत. आजच्या दिवसामध्ये 8 संघ आहेत आणि 8 पैकी इथून जर बघितलं तर कुठला एक संघ वरती जाईल ज्याला मी संडेच्या दिवशी आमंत्रित करणार आहोत फायनल डेला. उडवण्याचा प्रयत्न इथे बघा मी म्हटलं होतं की मयूर आशेची किरण घेऊन येईल आणि तो खऱ्या अर्थाने आपल्या कॅप्टनच्या विश्वासावरती खरा उतरलाय. आत्तापर्यंत बघा असे बॅक टू बॅक जे 2 बॉल मला आत्ता प्रथमतः पाहायला मिळाले या इनिंगमध्ये की त्याच्यामध्ये फक्त 2 बॉलमध्ये 1 धाव आली आहे. अन्यथा नाहीतर प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार आम्ही बघितला आहे. एक अर्धा बॉल डॉट जातो त्याच्यानंतर एक षटकार चौकार देखील येतोय. मयूर चांगला कमबॅक केला आहे. ओव्हरचा पुढील बॉल. उडवण्याचा प्रयत्न. तिसरा बॉल देखील सटीक ठिकाण्यावरती. या थ्रोची इथे आवश्यकता होती का? दुसऱ्याकरता इथून निघाले होते. जर कदाचित निघून गेले असते तर प्रश्न विचारला असता कॅप्टनने की या थ्रोची आवश्यकता होती का. 2016मध्ये ज्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस एक प्रश्न बराच विचारला जायचा, कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. आणि इथून कॅप्टन देखील विचारला असता की हा थ्रो तू का केला. धावफलक वाढलं गेलं आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56च्या आकड्यावरती. 3 बॉल आतापर्यंत चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलेत. ओव्हरचा आणखी एकदा बॉल इथून ओव्हर पीस होता. आडव्या बॅटने खेळलेला हा शॉट आहे. काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये तिथे फिल्डर तैनात आहे. इथे दुसऱ्या धावेकरता इंटरेस्टेड आणि इथे बघा पंचांच्या नजरेमध्ये या 2 धावा कंप्लीट. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अक्षरशः या ओव्हरमध्ये ज्या धावा खोऱ्याच्या स्वरूपाने वाहत होत्या त्याला इथून लगाम लगावलाय. खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर घोड्याला तुम्ही लगाम लावू नका, घोडा फक्त धावत राहतो. तसं हे स्कोर कार्ड धावत होतं, पण आता स्कोर कार्डला लगाम लावलाय तर इथून धावा थांबल्यात, स्टॉप झाल्यात. चांगली बॉलिंग आतापर्यंत. 4 बॉलमध्ये 4च आल्यात. 5वा बॉल इथे बघा दांडी दांडी गुल विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट प्राप्त झाली आहे. ही जोडी तोडणं फार महत्त्वपूर्ण होतं, पण ते म्हणतात ना देर आले की दुरुस्त आहे. पण कदाचित दुरुस्त आलेत की काय. इथून आपण बॅटर आउट होताना बघतो, आपण क्लिंटनला आउट होताना बघितलंय, पण त्याच्यापेक्षा एक घातक खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर उत्तम संघाचा सुपरस्टार मॅकमिलन गोविंद मैदानाच्या दरम्यान आला आहे. त्याच्याकरता देखील बरेच कॉल आले होते. खऱ्या अर्थाने मी देखील मॅकमिलन गोविंदचा एक चांगला फॅन आहे. त्याची बॅटिंग मला बरीच आवडते. तर आमच्या विभागामध्ये वालीच्या पट्ट्यामध्ये येऊन विचारतात की वारंवार मॅकमिलन कधी खेळेल. आता मॅकमिलन मैदान दरम्यान आला आहे, पण इथून त्याला सेट होण्याकरता जास्त बॉल नसतील कारण की ओव्हर नंबर 4 चालू आहे. 5 बॉलचा खेळ संपला आहे. फक्त 7 बॉल बाकी आहेत आणि पहिला बॉल फेस करत असताना मॅकमिलन काय करेन त्याच्यावरती देखील नजर आहे. धावफलक 58च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मयूर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल कशा अनुषंगाने डिलिव्हर करेल त्याच्यावरती आम्ही नजर ठेवणार आहोत. शेवटचा बॉल लास्ट टू गो. पहिला बॉल उडवलाय हवेमध्ये
बॉलच्या खाली फिल्डर आहे आणि ते चांगल्या दर्जाचा कॅच टिपलाय. मॅकमिलन गोविंद याला माघारी परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार या मॅच मध्ये 0च्या आकड्यावरती बाद झाला. मॅकमिलन गोविंद विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. तर इथून बघा मित्रांनो, मी जे काही प्रेक्षक आमच्या समोर जोडले त्यांच्याकरता मी ही गोष्ट सांगतोय. हार आणि जीतच्या मध्ये जर कुठला गेम चेंजिंग मोमेंट जर असेल ना, तर ही मयूरची ओव्हर असेल. त्याच्यामध्ये 2 मोठ्या विकेट आल्यात. जो इथून बघितलं तर मॅकमिलन आला होता, पहिल्या बॉलवरती मॅकमिलन आला आणि मॅकमिलन गेला असं म्हणावं लागेल. पण त्याच्या अगोदर जी पार्टनरशिप खऱ्या अर्थाने बनली होती त्या 2 खेळाडूंदरम्यान, डेन्झिल आणि तसेच आपण बघितलं तर क्लिंटन यांच्या दरम्यान, ती तोडली आहे आणि अक्षरशः खऱ्या अर्थाने आपल्या संघाला इथून कमबॅक करून दिलाय मयूर याने. जर अशा अनुषंगाने जर बॅटिंग चालू राहिली असती तर श्रीकृष्ण ठाणा कोळशेचा हा संघ बॅकफूटवरती राहिला असता. पण आता फ्रंटफूटवरती आणलं जात आहे खऱ्या अर्थाने. तर ओव्हर नंबर 5 करता रायनल इतूर आपण बघितलं तर बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान दाखल झाला. तो देखील चांगल्या शैलीचा खेळाडू आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. कशा अनुषंगाने तो बॅटिंग करेल त्याच्यावरती देखील आपण नजर ठेवणार आहोत. पण प्रतिकेश बॉलिंग मार्कवरती प्रतिकार घ्यावा लागेल आपल्या बंधूचा, ज्याच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग झाली होती. प्रतिकेश या तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 6च्या साह्याने षटकार. डेन्झिल खेळतोय 39च्या आकड्यावरती. धाव फलक जाऊन पोहोचले ते 64. 64 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. मी वारंवार अनाउन्समेंट केली होती की डेन्झिल हा खूप इथून डेंजर साबित होतोय आणि खऱ्या अर्थाने त्याचा विचार केला तर गोलंदाजाने त्यांनी सळो की पळो करून सोडलाय. चला बॉल द्या. आणखी जर इथून डेन्झिलने 11 धावा जर बनवल्या तर या स्पर्धेमधील या सीझनमधील पर्वामधील पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू बनवू शकेल तो डेन्झिल. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 39च्या आकड्यावरती खेळतोय आणि 14 बॉल त्याने फक्त फेस केलेत. 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स, ग्रेट इनिंग आपल्या टीम करता. आणि अक्षरशः ही इनिंग आठवणीमध्ये राहील ना. 2025चा जे वर्ष आहे ना, इथून आठवणीत राहील. ओव्हरचा पुढील बॉल आडव्या बॅटने सरळ रिझल्ट. बॉल आणखी एकदा लॉंगेस्ट बिग हिट षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे दादा. इना चोलबे ही बिलकुल ना चोलबे. इथे बघा काय बॅटिंग केली. अक्षरशः इथून डेन्झिल थांबायचं नाव घेत नाहीये. अक्षरशः असं वाटतंय की त्याच्या अंगामध्ये काय घुसलंय की काय. फक्त बॅट तडपड करायला लागली आहे आणि काय बॅटिंग केली आहे. वैयक्तिक 45च्या आकड्यावरती बॅटिंग करतोय. आणखी एक षटकार. या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक कंप्लीट होऊ शकेल. गोलंदाज कमबॅक करेल का. उडवलाय बॉल हवेमध्ये. इथून कमबॅक करण्याची संधी दिली आहे. पकडो कॅच, जीतो मॅच. पकडलाय कॅच आणि इथे जो डेंजर होत होता डेन्झिल त्याला इथून माघारी परतावं लागेल. भले इथे अर्धशतक कंप्लीट झालं नाहीये पण आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये डेन्झिल याने नेऊन ठेवलंय. अक्षरशः या 50 पेक्षा या 45 धावा फार महत्त्वपूर्ण असेल. ग्रेट बॅटिंग बाय डेन्झिल. भले तुम्ही इथून विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक चंदन सरची शान विजय घरत मामा महा. ओव्हरचा पुढील बॉल इथून कमबॅक झालाय. आल्याला इथून बॉलला उडवण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपवरती शफल केलं गेलं आणि त्याच्यानंतर वाईटची मागणी केली गेली. तर खऱ्या अर्थाने इथून हा डॉट बॉल इथून आलाय आणि या डॉटच्या मदतीने धावफलक स्थिरावलाय. या ओव्हरमध्ये थोडाफार कमबॅक करण्याची संधी होती. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक स्थिरावलं ते म्हणजे 70च्या आकड्यावरती 70 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल याला देखील इथून सोडून दिला जातोय. पंच आणखी एकदा बिलकुल इंटरेस्टेड नाही आहेत. तटस्थ आपल्या जागेवरती उभे आहेत. इथून वाईट करता कुठला रिव्ह्यू नाही आहे तुमच्याकरता. तर प्लीज आपण आर्ग्युमेंट करू नका. एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. आपल्या डिसिप्लिन करता ओळखला जाणारा म्हणजेच उत्तमचा संघ आहे आणि त्याच्या माध्यमातून इथून बघितलं तर आर्ग्युमेंट देखील वारंवार होत नाही आहे. इथून बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत.
ओव्हरचा पुढील बॉल यावेळेस देखील आणखी एकदा सोडून दिलाय आणि इथे बघा झाली आहे इनिंगची समाप्ती. शेवटचे 3 बॉल बॅक टू बॅक डॉट्स आलेत. वारंवार इथून बघितलं तर फलंदाज वाईटची अपेक्षा करत होता, पण इथून वाईट मिळाले गेले नाही. कारण की इथून बघितलं तर आम्ही देखील बघितलं की मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपवरती आला तर त्याच्यानंतर ती जी पॉपिंग क्रीज आहे ना, त्याच्यानंतर एक वाईट लाईन असते, त्या वाईटची लाईन असते, त्याच्यानंतर एक डेड लाईन असते, त्याच्या बाहेर तुम्हाला बॉलिंग करण्याची अनुमती दिली जाईल आणि पंचांनी ते खऱ्या अर्थानं दर्शवलंय. तर अक्षरशः पंचांची देखील इथून तारीफ योग्य त्यांचे डिसिजन आहेत. तर वेल अंपायरिंग ऑफिशियल्स आपण देखील चांगली अंपायरिंग केली आणि इथून धावा बनल्या तर धाव फलकावरती 70 जिंकण्याकरता 71 धावसंख्येचं आव्हान असेल. थँक्यू डीजे थँक्यू. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. डीजेला देखील आज रेस्ट आम्ही थोडाफार देणार आहोत. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण आमच्या समोर जॉईंट व्हायचे. रॉयल स्टनर मीरा रोड त्यांच्या विभागामध्ये श्री गणेश विरार हा संघ असेल तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण यायचे टॉस बॉक्समध्ये आपण जॉईंट व्हायचे आमच्या समवेत. विजय मामा चषक 2024 मध्ये तर मी वारंवार आमच्या ऑफिशियल अंपायर पॅनलची प्रशंसा का करत होतो, त्याने देखील इथं आल्याच्या नंतर सांगितलं की बॅट्समन ऑफ स्टंपवरती येत होता आणि त्याच्यानंतर जर तुम्ही शफल केलं तर खऱ्या अर्थाने तिथून वाईट बॉल मिळू शकत नाही. आणि आमच्या ऑफिशियल पंचांचा पण जर पॅनलचा जर विचार केला तर खालीच सर आपल्याला पाहायला मिळतात. या विरार नगरीमधील आपण त्यांना बघतोय, सूर्यकांत सर आपण त्यांना बघतोय बोईसर परिसरामधील, आणि तसेच आपण बघितलं तर याच परिसरामधील आणखी एक अंपायर आपण बघतोय महेश सर यांना आपण देखील बघतोय. अप्रतिम दर्जाची त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका बजावली गेली. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 70च्या आकड्यावरती. जिंकण्याकरता 71 धावसंख्येचं आव्हान असेल. बॅटर्स आग्राची विनंती तुमच्याकरता देखील श्रीकृष्णा ठाणा कोळशे संघाचे कॅप्टन आपण बॅटर्स आपले रेडी ठेवायचे प्लीज, कारण की आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. तुम्हाला देखील आम्ही घाई करणं वारंवार सांगणं शोभत नाही प्लीज. आणि तसं आपण बघितलं तर या 6 सायकल्स आहेत आम्ही प्लेअर ऑफ द डे करता देणार आहोत प्रत्येक दिवशी. आणि त्याच्यानंतर ज्या 2 आपण बाईक्स बघतोय ना, एक ग्रामीण करता आणि एक शहरी गटा करताय सिरीज करता, तर इथून टॉस केला जाईल ना. दया भाऊ यांना विनंती असेल की आपण टॉस करायचा हा. टॉस करायला येतं कोण येते? हे धने ये रे टॉस करायला. अरे बाबा कोण नाही. अरे लवकर मॅच लावायची तिकडे. सर नाव हॅलो. आदरणीय तुषार लोकरे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. 2 संघांमध्ये रॉयल स्टनर मीरा रोड विपक्ष श्री गणेश विरार. चॉईस हवी आहे की उच्चार करणार? एका बाजूने आगरी सेना, दुसऱ्या बाजूने B24. आगरी सेना श्री गणेश विरार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण आदरपूर्वक VIP डायसवरती विराजित व्हायचं आहे. काय निर्णय असेल 5 षटकांच्या सामन्यामध्ये? क्षेत्ररक्षण करू. IDL किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? कमीत कमी 50-60 रनच्या आतमध्ये. कसं वाटतं आयोजन नियोजन? खूप चांगलं नियोजन आहे, मजा येईल खेळायला. हवेच्या जोतानुसार बॉलिंगमध्ये काय स्ट्रॅटर्जी असेल? स्ट्रॅटेजी जरासा काही नाही आहे, फास्टर बॉलर यूज करायचा जास्त प्रयत्न करू. नक्कीच मॅच ऑनगोईंग आहे आपल्या खेळासाठी. अनेक अनेक शुभेच्छा. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत रॉयल स्टनर मीरा रोड. जर टॉस आपण जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग घेतली होती. म्हणजे मनासारखंच घडलं आहे. आयडियल स्कोअर 70+. 70+ आणि त्यासाठी महत्त्वपूर्ण फलंदाज आमिर दफेदार है, मैं हूँ, नितेश है, दीपेन है, यास जादव है.
मैच ऑन गोइंग है इसलिए ज़्यादा टाइम नहीं ले रहा हूँ, चलते हैं मैच की तरफ. आपके मैच के लिए बहुत सारी शुभकामनाएं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. टॉस जिंकलेला आहे श्री गणेश विरार संघाने आणि प्रथमतः 5 षटकांच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. थँक्यू सो मच. तर डेफिनेटली इथून बघा जशाच तसं उत्तर दिलं जाते. आपने मारा था हम भी मारेंगे, हम भी किसी से कम नहीं, ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से हम देंगे. इथून बघा पहिल्या बॉलवरती बल्ले बल्ले झाली आहे, पण इथून आगाज झाला आहे. अंजाम बघायचा आपल्याला. रायनल इतूरचा हा बॉल हा बघा चांगल्या पद्धतीचा आहे. आणि नुकतीच आपण बघितलं तर अंडर 25ची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी होता. आणि इथून या विरार नगरीमध्ये तो खेळण्याकरता आला आहे. आणि विरार नगरीमध्ये त्याने देखील दर्शन दिलं आहे. पहिला बॉल भले खराब असला तर दुसऱ्या बॉलवर त्याने कमबॅक करून दर्शवला आहे. आणि अक्षरशः क्रिकेटचा खेळ मित्रांनो असाच असतो. एक तुझा तर दुसरा माझा, एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा. ओव्हरचा पुढील बॉल उडवलाय हवेमध्ये, आक्रमण केलंय बॉलच्या खाली. इथून फिल्डर आहे त्याच्याकरता सोप्पा झेल. मॅकमिलन गोविंदने टिपलाय. विकेट रायनल इतूर करता माघारी परतावं लागेल फलंदाज प्रतिकेशला. विकेट. संधी साधून थेट पठ्या आणि तसेच या स्पर्धेला आपण लाईव्ह बघतोय सावली क्रिएशनच्या माध्यमातून. तसेच त्याचे प्रोपरेटर कल्पेश दादा गोताना आपण त्यांना बघतोय. अक्षरशः 4 दिवस झाले तो माणूस डे नाईट लाईव्ह करतोय. आज डोळ्याला झोप नाही आहे त्याच्या मित्रांनो बघा. आणि या स्पर्धेकरता देखील सकाळी परफेक्ट 8:30 वाजता या ग्राउंडवरती टच होता. तरी खऱ्या अर्थाने खासियत आहे सावली क्रिएशनची. वारंवार बघा आपल्या अपडेट करताना तसेच आपल्या क्वालिटीकरता ओळखला जाणारा सावली क्रिएशन. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित स्वरूपामध्ये करा. मी देखील केलं आहे, तुम्ही देखील करा. आणि या स्पर्धेकरता लकी ड्रॉचा सिस्टम देखील आहे. जे प्रेक्षक राजे आहेत आपण या आपला नंबर द्या आणि एक OTP द्या. तुम्ही त्याच्याकरता पात्र होणार. आणि निश्चित स्वरूपामध्ये आम्ही लकी आमचे प्रेक्षक वर्ग आम्ही त्यापैकी काढणार 200 त्यांना इथून गिफ्ट दिले जातील. मग ती LED TV असेल, त्याच्यानंतर मिक्सर वगैरे असेल, पॅन आमच्या मराठी भाषेमध्ये त्याला कढई म्हणतात. जे काय असेल सर्व काही तुमच्याकरता मिळेल. त्याच्यामध्ये तुम्ही काही फ्राय करा, चिकन मटन मच्छी वगैरे सर्व काही फ्राय करू शकता. तर ते बघितलं तर आम्हाला ते स्पॉन्सर झालं आहे रिअल किचन यांच्या माध्यमातून. तर त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. रायनल इतूर त्याने विकेट प्राप्त केली आहे. ओव्हरचा पुढील बॉल हा बॉल बघा क्रिकेटच्या जगतामधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं आहे तो बॉल इथून डिलिव्हर्ड केला आहे. अप्रतिम दर्जाचा ऑफस्टम्पच्या बाहेरचा यॉर्कर बॉल याकरता स्पेशलिस्ट आहे. आणि मी काय या खेळाडूची प्रशंसा केली होती. अंडर 25ची जी आम्ही ती स्पर्धा बघितली होती आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता तो म्हणजे रायनल इतूर. वारंवार आम्ही त्याला उत्तम संघामध्ये खेळताना बघितलं आणि त्याच आज होम टीममध्ये खेळताना देखील त्याचं चांगलं प्रदर्शन राहिलं आहे. चौकार डॉट विकेट त्याच्यानंतर सिंगल धाव. ओव्हरचा पुढील बॉल 71 धावा चेस करायच्या. चांगली बॅटिंग करावी लागेल. हा बॉल सोडून दिला आहे आणि पंचांच्या नजरेमध्ये हा चांगला बॉल आहे. अक्षरशः तेच तर्रार कोल्हापुरी तडका ज्याला म्हणतात ना, जशा प्रकारे तिखट बॉल होता अप्रतिम दर्जाचा. कोल्हापूरपेक्षा जर काही तिखट असेल तर तो आहे आपण बघितलं तर काश्मीरी लाल मिर्च. त्याच्यापेक्षा देखील इथून जास्त तिखट हा बॉल होता अप्रतिम दर्जाचा. दर्जेदार गोलंदाजी इथून चांगली बॅटिंग करावी लागेल जिंकायचं असेल तर. जतीन आणि साईराज दोघांना इथून राज करावं लागेल या खेळपट्टीवरती. ओव्हरचा पुढील बॉल काय दर्जेदार बॉल इथून डिलिव्हर्ड केला आहे. ओव्हर नंबर 1चा संपलाय खेळ आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीअखेरीस धाव फलक फक्त आणि फक्त 5 धावा. तर इथून बघा जिंकण्याकरता आणखी 66 धावसंख्येची आवश्यकता असेल. आणि तसेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये याच चंद्रसार परिसरामधील जान मोहम्मद अन्सारी याच विभागामधील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांना बघतोय. काय नाव आहे क्लिंटन आला इथून बॉलिंग मार्कवरती. ज्याने की चांगली बॅटिंग केली होती तोच क्लिंटन
आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती. जान आहेत आमच्या समवेत आणि खऱ्या अर्थानं जान जर ऐकलं तर क्रिकेट हा कित्येक जणांचा जीव की प्राण म्हणजे जान खऱ्या अर्थाने आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने जिंकण्याकरता आणखी 66 धावसंख्येची आवश्यकता आहे. तुमच्या हातामध्ये असतील त्या 4 ओव्हर 16.50च्या सरासरीने इथून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आणि ते हा बॉल बघा, डॉट बॉल हाताळला पहिलाच. शफल केल्याच्या नंतर तुम्ही वाईटची मागणी नाही करू शकत आणि ते आपण वारंवार बघितलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही बघितलं असाल, तुम्ही स्वतः गोलंदाज होते आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे मागणी करू शकणार नाही. अप्रतिम दर्जाचा डिसिजन ऑफिशियल पंच. ओव्हरचा पुढील बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय, बॉलच्या खाली फिल्डर येतोय. चांगल्या दर्जाचा कॅच इथे टिपलाय स्वरूपच्या माध्यमातून आणि ते विकेट प्राप्त झाली गोलंदाजाला. विकेट संधी साधून थेट वारंवार आम्ही प्रशंसा करतो ही स्पर्धा एवढी लाख बोलाची का आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरता जी मेहनत घेतली जाते अप्रतिम दर्जाची ही कमिटी आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर सन्माननीय आदरणीय विजय घरत मामा, पालघर जिल्हा उपाध्यक्ष अग्री सेना, त्यांच्याकडे तो मॅन पॉवर आहे ना. खऱ्या अर्थाने त्या मॅन पॉवरच्या उपयोगानुसार ही एवढी मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटी करता येते. हे 90 वर्ष आहे मित्रांनो, कदाचित 90 वर्ष देखील ही स्पर्धा गाजली जाईल अशी आम्ही अपेक्षा करतोय. कारण की या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला इथून खेळण्याची इच्छा असते. पण आजच्या दिवसामध्ये 8 संघ आहेत आणि 8 पैकी आम्ही एका संघाला फायनल डेला बोलवणार आहोत खेळण्याकरता. मग तो नक्की कुठला संघ असेल? 8 संघ तर निश्चित स्वरूपामध्ये आहेत आणि तसेच इथून याच परिसरामधील आपण संघाला खेळताना बघणार आहोत. श्री गणेश विरारचा संघ नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहे. त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल स्टंडर मीरा रोडचा संघ असेल. क्लिंटन आपल्या बॉलिंग मार्कवरती. हा बॉल हवेमध्ये उडवलाय, चांगला फटका तर सजवला बिटवीन द गॅप, पण बॉलला रोखलं जाईल का? चांगली फिल्डिंग होताना त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि बघता बघता इथे जर बघितलं तर या 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2च्या मदतीने धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल फक्त आणि फक्त 7च्या आकड्यावरती. इथून 7चा आकडा आहे, पण खऱ्या अर्थाने इथून कोळशे संघाला जर जिंकायचं असेल तर त्यांच्या बॅटरची 7 मिळणं फार महत्त्वपूर्ण असेल. 7 म्हणजे तर धोनी, महेंद्रसिंग धोनी, ताला फॉर अ रिझन स्कोर कार्डवरती आकडा आहे. ओव्हरचा पुढील बॉल, वा वा काय फटका सजवलाय, शफल केले, ऑफ स्टोन वरती आले आणि बॉलला बघितलं आणि सरळ पाठवलं बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धावसंख्या 13च्या आकड्यावरती बॉल त्या मैदान दरम्यान. विजय मामा घरत विरोधकांना पाठवतील घरी परत. विरोध कोण करणार नाही, कारण की इथून या स्पर्धेचं आयोजन बघा, मी वारंवार प्रशंसा केली त्यांची. आपण नवीन बॉल दिला जाईल. चला मॅच बॉल आला असेल तर घ्या. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण बघितलं तर जितू शेळके यांच्या बॅटमधून तो देखील आपण फटका बघितलाय. आजच्या दिवसामध्ये जी सायकल आहे ती कोणाच्या नावावरती राहील, प्लेअर ऑफ द डे करता ती सायकल आहे ती कोणाच्या नावावरती राहील आणि तसेच त्याच्यावरती आम्ही देखील नजर ठेवणार आहोत. पण आजच्या दिवसामध्ये इथून या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने प्रभावित केलं या खेळाडूंनी. चार बॉलचा खेळ संपला, आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, हा लो फुल टॉस पद्धतीचा बॉल, त्याला फक्त इथून दिशा दिली आहे आणि गोलंदाजाची ते दशा खराब केली आहे. हा बॉल निघून जातोय अलॉंग द कार्पेट, बाउंड लाईनच्या बाहेर आलाय दर्जेदार चौकार. आणि या 4च्या मदतीने धावफलक वाढेल. जानबाई आम्हाला सांगतील धावफलक वाढले, जाऊन पोहोचले 17च्या आकड्यावरती. इथे बघा असं वाटत होते कदाचित बॅकफुटवरती ढकलला जाईल. बॅटिंग करणारा संघ आपण बघितलं तर कोळशेचा संघ, त्याच्यानंतर या विकेट पडल्याच्या नंतर बॅटिंग करण्याकरता जितू शेळके आलाय आणि त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. डबल, षटकार, त्याच्यानंतर आणखी एक चौकार. 3 बॉलमध्ये तब्बल 12 धावा जोडल्यात. जशा अनुषंगाने इथून क्लिंटननी बॅटिंग केली होती, त्याच्यानंतर आपण डेन्झिलला बॅटिंग करताना बघितलं तशीच बॅटिंग इथून करावी लागेल जितू शेळकेला. जशाच त्याचं उत्तर दिलं जाईल का येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. डॉट, विकेट, डबल, षटकार, चौकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल कोणाच्या हितामध्ये जाणार, उत्तन की कोळशे संघाच्या?
ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इथून बघितलं तर खेळून काढला जातोय. एक धाव तर इथे सहज आणि सोप्या रूपाने प्राप्त होईल. ओव्हर नंबर बघितलं तर 2ची इथून होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्त्याखेरीज श्रीकृष्णा ठाणा कोळशेचा संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 2 विकेट्स 18-18. 17.67च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायला लागतील. रिक्वायर्ड रन रेट आहे, आस्किंग रन रेट आहे तुमच्याकरता हा. जाऊयात आपण डीजेकडे. त्यांना देखील एक छोटी संधी. त्याच्या अगोदर उत्तम संघ थोडंसं स्पीडअप करा. तर धावफलक आता तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला रिक्वायर्ड असतील धावा जिंकण्याकरता. येणारे बॉल असतील ते 18 बॉल आणि जिंकण्याकरता 53 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 बॉलमध्ये 53 धावसंख्येची आवश्यकता. या धावा बनतात आम्ही कित्येक वेळा बनताना बघितल्यात, पण इथून समोर देखील मातबर संघ आहे, तसेच बॅटिंगमध्ये देखील मातबर संघ आहे. आमच्याकडे देखील क्षमता, आम्ही देखील या धावा चेस करू शकतो. 18 बॉलमध्ये 53 धावसंख्येची आवश्यकता. अप्रतिम दर्जाची मॅच बघतोय आणि 18 बॉलमध्ये 53 अशा कित्येक मॅचेस टीम इंडिया करता विराट कोहलीने जिंकवल्यात. हा बॉल बघा उडवलाय हवेमध्ये आणि हा बॉल सरळ जाईन प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. जैसे को तैसा मिला, बडा मजा आया. विकेट इथून बघितलं तर विकेट पडल्याच्या नंतर मैदान दरम्यान काय बॅटिंग झाली अक्षरशः. गोलंदाजांचा इथून बघितलं तर भरपूर समाचार घेतलाय. आणखी एक दर्जेदार षटकार. जितू शेळके मैदान दरम्यान वादळ आलंय आणि जितू शेळके नावाचं वादळ मैदान दरम्यान घुंगावताना पाहायला मिळतंय. आता थांबायचं नाव घेत नाहीये. इथूनही गाडी चालू झाली तर या गाडीमध्ये ब्रेकचं नाव बिलकुल नाहीये. त्याचं नाव आहे जितू शेळके. आणखी एकदा पुलचा फटकाय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल. एखादी मिसवर्ड असेल तिच्यापेक्षा देखील ब्युटिफुल. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. तर इथून 16 बॉलमध्ये जिंकण्याकरता 41 धावसंख्येची आवश्यकता. कमबॅक कोणाचा होणार आहे, पण अक्षरशः असं वाटत नव्हतं की जितू शेळके सारखा मैदान दरम्यान फलंदाज येईल आणि तो मैदान दरम्यान आग लावीन. अक्षरशः एक खेळपट्टीतून गरम केलंय आणि वातावरण जर गरम असेल तर मित्रांनो कदाचित काही घडतंय. मग इथे बघा गोलंदाज अभिषेक पाटील आपण याला बघतोय, पण त्याच्यावरती पूर्णपणे इथून धावा बोललाय. जिंकण्याकरता 41 धावसंख्येची आवश्यकता असेल. मी कित्येक वेळा इथून बघितलं तर उत्तम संघाची तारीफ करेल. षटकार चौकार पडू द्या तरी देखील आपल्या गोलंदाजाकडे जातात, त्याला शाबासकी देतात. वेल डन, वेल जॉब, चांगला तुम्ही कार्य पार पाडलंय. भले ते षटकार आलाय पण त्याची तरी देखील तारीफ करतायत. ही तारीफ योग्य उत्तम संघाची आम्ही करतोय. हा बॉल बघा इथून डीप होणारा हा बॉल होता आणि तसेच बघितलं तर पंचांच्या नजरेमध्ये हा खरा बॉल आहे. इथून प्रेशर आहे गोलंदाजावरती. जिंकण्याकरता आणखी 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून विकेट घ्यावी लागेल. तर इथून विकेट घेतली नाही तर जितू शेळके जो फलंदाज आहे तो आपल्या संघाला वन हँडेडली मॅच जिंकू शकतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे. ओव्हरचा पुढील बॉल आणखी इथे खेळण्याचा प्रयत्न केला. इथून फाईन लेगच्या आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला गेला. इथे बघा ही सिंगलच धाव इथून ही प्राप्त होईल आणि तसेच या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढला गेलाय 32-32. 15 बॉल आणि जिंकण्याकरता 39 धावसंख्येची आवश्यकता. गरमागरमी वाढली आहे मॅचमध्ये. इथून चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे. ओव्हरचा पुढील बॉल इथून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत बॉलपर्यंत सरसावेल एक धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने इथून कंप्लीट केली जाईल. जर तुम्ही इथून जितू शेळके याची जर विकेट घेऊ शकत नाही तर त्याला स्ट्राईकपासून देखील दूर ठेवा. हे फार महत्त्वपूर्ण असेल. 38 धावसंख्येची आणखी आवश्यकता आहे जिंकण्याकरता. इथून बघितलं तर हा बॉल फार महत्त्वपूर्ण असेल.
आणखी एकदा जितू शेळके नावाचा ब्रँड आणि ब्रँडेड षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थँक्यू प्लीज. शेवटचा आणखी बॉल शिल्लक आहे. 32ची आवश्यकता आहे. मी अक्षरशः इथून खऱ्या अर्थाने प्रशंसा करेल बॅटर बघितलं तर जितू शेळक्याची. त्याला माहिती आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक कोणी हाताळलंय, रायनल इतूरने. मग त्याच्यानंतर आपण बघितलं तर बॅटिंग पॉवर प्ले त्यांनी का घेतलंय त्याचं जिवंत उदाहरण दिलंय. कारण की रायनल इतूर या ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही म्हणून बाकीच्यांवरती धावा बोललाय. 32ची आणखी आवश्यकता जिंकण्याकरता. 13 बॉल 32ची आवश्यकता आहे. काय दर्जेदार आतापर्यंत बॅटिंग झाली आहे. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एकदा खोलवर टप्प्याचा कॅच इथे पकडला जाईल. अंततः सोस होणार की एक लोहार की 1 पॉवरफुल ब्लो इज अ कंपरेबल 100 स्मॉलर ब्लो. इथे बघा काय दर्जेदार इथे कॅच टिपलाय आणि इथे बघा माघारी परतवलंय. फलंदाज कोण जातोय मैदानाच्या बाहेर त्याच्यावरती देखील नजर ठेवा. ज्याने की आपल्या संघाला वाटचाल केली होती विजयाच्या दिशेने तो जितू शेळके 9 बॉलमध्ये 32 धावा बनवून तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळेल. अभिषेक पाटील आता या कदाचित अभिषेक करेल या विकेटचा. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्या त्या 32 धावा. थँक्यू डीजे. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 32ची आवश्यकता. 16च्या सरासरीतून तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. या ओव्हरचं आपण एकदा विश्लेषण करूया. तर इथून षटकाच्या साह्याने सुरुवात झाली. षटकार कशा अनुषंगाने पडले कारण की आपण जितू शेळक्याचा जर विचार केला तर प्रत्येक बॉलवरती ऑफस्टॉपवरती येत होता, शॉर्ट बॉलची वाट बघत होता आणि वारंवार अभिषेक पाटील त्याच्या माध्यमातून शॉर्ट बॉल हाताळले गेले आणि शेवटचा बॉल जर बघितलं तर वेगळा होता आणि त्या अनुषंगाने इथून बघितलं तर ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यामध्ये जास्त ताकद मिळाली नाही आणि त्या अनुषंगाने बाउंड्री लाईनवरती चांगल्या दर्जाचा कॅच टिपताना आपण बघितलं फिल्डर नेक्सन याला चांगल्या दर्जाचा कॅच तिथे टिपला गेला आणि अंततः सफलता. विश्वासाचा आपण बघितलं तर विश्वासावरती खरे उतरले पण शेवटच्या बॉलवरती रायनल इतूर आलाय बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय लॉंग ऑन वरती डीप वरती. इथून खेळाडू तैनात आहे. एका धावेच्या व्यतिरिक्त फार काही मिळू शकणार नाही. फक्त सिंगल धावसंख्येने इथून संतुष्ट राहावं लागेल. इथून बघा या कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट आला होता. असं वाटलं होतं कदाचित इथून ही मॅच वळते की काय. श्रीकृष्ण ठाणा कोळशे त्या संघाच्या दिशेने 31 आणखी आवश्यकता. 31 धावा कशा अनुषंगाने चेस केल्या जातील. ओव्हरचा पुढील बॉल दुसरा बॉल. हा बॉल बघा अलॉंग द कार्पेट चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये तिथे फिल्डर तैनात आहे. अतिशय हा खराब थ्रो होता आणि खराब थ्रोच्या चालत्या मदतीने इथून प्राप्त होतील या 2 धावा. जिथे सिंगल यायला पाहिजे होती तिथे ही डबल धाव कुठेतरी मागणी ठरू शकेल. क्रिकेटच्या जगतामध्ये मित्रांनो एका एका धावेला बरंच महत्त्व आहे. मग तुम्ही शाळेत जीवनामध्ये जा तुमचा एक तो मार्क, त्याच्यानंतर तुम्ही निवडणुकी विभागामध्ये जा तो एक मत आणि त्याच्यानंतर क्रिकेटच्या मॅचमध्ये तो एक धाव ती फार महत्त्वाची आहे. रायनल इतूर चांगलं बॉलिंग करता ओळखला जातो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. ओव्हरचा पुढील बॉल बघा काय बॉल आहे हा. अक्षरशः या बॉलची प्रशंसा करावी लागेल. जेवढी तारीफ केली जाईल तेवढी कमी आहे रायनल इतूर करता. वा काय बॉल डिलिव्हर करतोय. वा अप्रतिम अविश्वसनीय. 71 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा. आतापर्यंत धाव फलकावरती आहेत त्या 42 धावा. आणखी 29 पाहिजे. त्या कशा अनुषंगाने चेस केल्या जातील. ही मॅच जिंकायची तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 9 बॉलमध्ये इथून 29ची आवश्यकता आहे. पण त्याच्या अगोदर तुम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा ठेवणार. ऑफस्टॉपवरती शफल केलंय त्याच्यानंतर तुम्ही इथून वाईडची मागणी बिलकुल करू शकणार नाही. तटस्थ आहेत आमचे ऑफिशियल पंच. हा डॉट बॉल इथून करार केलाय. खालिद सर, सूर्यकांत सर आणि तसेच महेश सर आपण यांना बघतोय आपल्या जागेवरती तटस्थ आहेत. ऑलरेडी इथून बघा ऑफस्टॉपवरती आले फलंदाज. ओव्हरचा पुढील बॉल इथून खेळून काढला जातोय. इथे किती धावा मिळतील.
एक तर मिळेल आणि एकाने संतुष्ट व्हावं लागेल, एकाच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळण्याचे चान्सेस फार कमी आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, मॅच चेंजिंग ओव्हर नक्कीच म्हणावं लागेल रायनर इतूर याचं. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. 5 बॉलचा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खेळ संपला. या ओव्हरचं विश्लेषण बघा. सिंगल, डबल, डॉट डॉट आणि त्याच्यानंतर आणखी एक सिंगल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 28 धावसंख्येची आवश्यकता. NP स्पोर्ट्स उत्तम संघाने सर्वप्रथम बॅटिंग केली आहे. 70 धावा बनवल्यात, 71 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. कोळशे संघ जर जिंकायचं असेल तर या बॉलवरती एक षटकार किमान ठोकावाच लागेल. एक तर इथून ठोकावाच लागेल. निर्णायक बॉल आहे हा, अप्रतिम. हा फुलटॉस दर्जाचा होता. पंचांचा हात बाहेरच्या दिशेने, म्हणजेच खतऱ्याची घंटी इथून वाजली आहे. नो बॉलचा इथून इशारा दिला जातोय. टर्निंग पॉइंट आलाय. नो बॉल, बीमर बॉल. इथे बघा काय घडणार आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. इथून संधी असेल फलंदाजा करता. फक्त एकच चांगला बॉलला हाताळायचा होता, पण तो देखील इथून चुकीचा ठरलाय. नो +1 म्हणजेच इथून जिंकण्याकरता तुम्हाला आणखी 26 धावसंख्येची आवश्यकता असेल. 7-26चं समीकरण आहे. 8 बॉल 28 विराट कोहली यांनी बनवलं. ते ऑस्ट्रेलियाचं मैदान होतं. समोर हारिस रौफ होता. फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटचा बॉल फुल टॉस होता, त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय. फ्री हिटचा हा सिग्नल दिला होता आणि इथे बघा चांगल्या दर्जाचा बॉल इथून डिलिव्हर्ड केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. DRS इथून यूज केला जातो बॅटिंग टीम यांच्या माध्यमातून. नो बॉल करता इथून रेफर केलं जाते बीमर करता. पंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग आहे. फेड डिलिव्हरी, चांगला बॉल, उत्तम दर्जाचा बॉल होता. हा फुलटॉस होता, पण त्याचा काही फायदा उचलू शकले नाही. फ्रीड होती तर इथून बॅटर सेफ आहे. तर एक धाव जर काढली असेल तर जिंकण्याकरता तुम्हाला 25 धावसंख्येची आवश्यकता असेल. शेवटच्या 6 बॉलमध्ये शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता इथून 25 धावसंख्येची आवश्यकता. चला मायको थोडंसं स्पीडअप करा, वेळेला महत्व द्या. 6 बॉल आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या श्रीकृष्ण ठाणा कोळशे त्या संघाला 25 धावा. पहिला बॉल मॅकमिलन गोविंद याचा ऑन साईडला, तर फटका चांगला सजवलाय. सिंगलच इथे प्राप्त होईल. सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉलमध्ये बनवायच्या त्या फक्त 4 धावा नव्हे तर 4 षटकार. 4 षटकार पाहिजेत, फक्त 4 ठोकायचेत. मित्रांनो बोलायला असं एकदम इझी वाटतं, पण ते मैदान दरम्यान जेव्हा तुम्ही करायला जा ना त्यावेळेस पाय थरथर कापतात. अक्षरशः जो खेळतो ना त्यालाच माहिती मैदान दरम्यान घडतंय काय. बॉल हवेमध्ये गेलाय आणि इथे बॉलच्या खाली विकेट किपर त्याचा करता सोपा झेल. संपेल इथे बॅटरचा खेळ. विकेट मॅकमिलन गोविंदच्या खात्यामध्ये. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. बॅटिंग करण्याकरता इथून अनिकेत आलाय, पण खऱ्या अर्थाने संकट मोशक हनुमान बनावं लागेल. संकट आलंय, विघ्न आलंय, पण इथून कशा अनुषंगाने इथून बॅटिंग केली जाईल. 4 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्याकरता 24 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटच्या जगतामध्ये सर्व काही शक्य आहे. जोपर्यंत मॅचचा शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत मॅचची प्रेडिक्शन देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट मानली जाते क्रिकेटच्या जगतामध्ये. सर्व काही बनताना बघितलं मित्रांनो, आम्ही आमच्या अक्षरशः एका बॉलमध्ये 9 धावा देखील बनताना बघितल्यात. इथून एक बॉलमध्ये 8 देखील आम्ही होताना बघितल्यात. क्रिकेटचा खेळ आहे, काही देखील होऊ शकेल. एका बॉलमध्ये 12 देखील बनवू शकतात. काही सांगता येत नाही मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकेल. मॅकमिलन गोविंद पुन्हा सांगता रनिंग ट्रॅकवरती सज्ज.
हा बॉल सटीक ठिकाण्यावरती राईट ऑन द टार्गेट. इथून बघा आता उमेशची जी किरण होती ती इथून देखील विजवली जाईल आणि इथून 3 बॉलमध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि इथून विजयाच्या उंबरठ्यावरती इथून संघ येऊन पोहोचला NP स्पोर्ट्स उत्तमचा संघ. ओव्हरचा पुढील बॉल इथून हलका पटकर उडवलाय. फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. फक्त आणि फक्त तिथे मिळेल ही सिंगल धाव. सिंगल आता इथून या मॅचमध्ये काही होणार नाहीये. विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय. फक्त इथून 2 स्टेप पुढे चालायचंय. म्हणजे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आलो फुल टॉस डीप होणारा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हा देखील डॉट आला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे आणि तसेच इथून बघितलं तर संघ विजय प्राप्त करेल. आपण ऑफिशियली घोषणा करणार आहोत. बॉल हवेमध्ये मॅकमिलनच्या खात्यामध्ये या मॅचच्या बघितलं तर दुसरी सफलता आणि इथून संघ विजय प्राप्त करतोय. NP स्पोर्ट्स उत्तमचा संघ. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक टू श्रीकृष्ण ढाणा कोळशेत संघ. आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं देखील आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आम्ही जातोय मॅन ऑफ द मॅचकडे आणि त्याच्या अगोदर आम्ही सन्मान करणार आहोत या संघाचा. श्रीकृष्ण ठाणा कोळशेत संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात. सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल आणि नेक्स्ट मॅच श्री गणेश